ठीक आहे ना, मग त्या दिवशी दंगलीच्या टायमाला सगळे गायब असं ना. एकदा छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं ना तर तेवढाच अंगात रग पण आपण तेवढंच दाखवलं पाहिजे. अहो 90% या देशामध्ये तुम्ही सगळेजण आहात ते मोजून 10 ते 12% आहे. सगळे बाहेर आले तर माशा आणि किड्यासारखे पण ते लोक आपल्या हाताला लागणार नाही तेवढा विषय. फक्त तुम्ही एकजूट दाखवली पाहिजे. या धानोरी या परिसरामध्ये आपण इथे हिंदूंची लोकसंख्या कशी कमी होणार नाही यावर या संमेलनामध्ये चर्चा झाली पाहिजे. जाऊन दे नितेश राणे, कुठलाही तुम्हाला राजकीय नेता नको आहे. तुम्ही समाज म्हणून एकत्र आलात तर इथे प्रत्येक घरावर फक्त भगवाच फडकला पाहिजे हा निर्धार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. त्यांचे जसे सण येतात त्यांचे सण अगर शांततेत साजरे होत असतील तर आमच्या पण सणासुदीमध्ये दगडी आणि चपला पडले नाही पाहिजे. आता बघा हल्लीमध्ये काय झालं, ईदचं सण आलं, कोणी दगड मारली, कोणी त्यांना आडवे आले, पण आमचे रामनवमीचे मिरवणूक निघाले तर इधर भगवा लगाना नाही, तिथून दगड मारायची, तिथे काही चपला मारणार. किती घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या. म्हणजे जसं सर्व धर्म समभाव सांगणारे एक काही अतिशहाणे जे आपल्या समाजामध्ये आहेत, गंगा जमुना तेजीब बोलतात. काय गंगा जमुना भाईचारा, भाईचारा बाबा जो ईदला दिसतो तो रामनवमीला का दिसत नाही हा प्रश्न ह्या निमित्ताने विचारायचा हो. मग तुझा भाईचारा हनुमान जयंतीच्या निमित्ताने का दिसत नाही? का आमच्या पोलिसांना विनंती येतात कि बड़े मस्जिद से उनका ये सब उनका मिरवणूक नहीं निकालना चाहिए. तुझे काय बड़ी मस्जिद काय पाकिस्तान मध्ये आहे का? म्हणून हिंदू म्हणून ही भूमिका तुम्ही सगळेजण घेणं अत्यंत गरजेचं आहे.